नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्दकोश या पाठाच्या सुरुवातीला आपण शब्दकोशाचे महत्त्व, शब्दकोशाची उद्दिष्टे, शब्दकोशात समाविष्ट असणाऱ्या बाबी, त्याचबरोबर एखादा शब्द शब्दकोशात कसा पाहावा याबाबतचा अभ्यास केला. शब्दकोश पाहण्याचा क्रम. शब्दकोशात एखादा शब्द पाहण्यासाठी आधी आपल्याला एखादा शब्द ठरवणे आवश्यक आहे. एखादा शब्द ठरवल्यानंतर अकारविल्हे क्रम समजून घे, म्हणजेच अकारविल्ह्यानुसार त्याचा क्रम समजून घेणे आवश्यक आहे. अकारविल्ह्यानुसार म्हणजेच वर्णानुक्रमाने. त्यानंतर तो शब्द शब्दकोशात बघणे, त्यानंतर त्या शब्दाचा अर्थ शब्दकोशात शोधणे, त्या शब्दाच्या विविध अर्थछटा लक्षात घेणे. शब्दकोशात त्या शब्दाच्या विविध अर्थछटा दिल्या असतील, म्हणजे शब्दांचे विविध अर्थ दिले असतील, ते लक्षात घेणे आणि एका शब्दाचे विविध अर्थ समजून घेणे आणि एकाच शब्दाचे शब्दकोशात दिलेले विविध अर्थ समजून घेणे. अशा प्रकारे आपण एखादा शब्द शब्दकोशात पाहू शकतो. आता आपण एका उदाहरणाच्या आधारे शब्दकोशात शब्द कसा पाहावा हे जाणून घेऊया. शब्दकोशात एखादा शब्द शोधताना अकारविल्हे म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्त्वाचा असतो. ज्याप्रमाणे इंग्रजी डिक्शनरीमध्ये ABCD या क्रमाने शब्द हे डिक्शनरीमध्ये दिलेले असतात, त्याचप्रमाणे मराठी शब्दकोशामध्ये अ, आ, इ, ई या स्वरापासून सुरुवात करून नंतर क, ख, ग, घ ह्या व्यंजनांच्या क्रमाने शब्द हे शब्दकोशात समाविष्ट केलेले असतात. आपण वि. भा. नेमाडे यांच्या नव्या युगाचे गाणे या कवितेतील एका ओळीचे उदाहरण पाहूया. अणुरेणूतुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. आता समजा आपल्याला अणुरेणूतुनी, प्रकटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे 6 शब्द शोधायचे आहेत. मुलांनो, येथे आपल्याला नव्या युगातील गाणे ह्या कवितेतील काही ओळी दिल्या आहेत आणि आपल्याला ह्या ओळीतील अणुरेणूतुनी, प्रकटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे 6 शब्द शब्दकोशात शोधायचे आहेत. तर हे 6 शब्द शोधण्यासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून, सामान्य रूप वगळून मूळचा शब्द शोधायचा असतो. बघा, शब्दकोशामध्ये जर आपल्याला शब्द शोधायचा असेल तर त्या शब्दांना लागलेले प्रत्यय किंवा सामान्य रूप हे आपल्याला वगळायचे आहे आणि फक्त मूळचा शब्द हाच आपल्याला शब्दकोशात शोधायचा असतो. उदाहरणार्थ, अणुरेणूतुनी या शब्दातला तुनी हा प्रत्यय वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. म्हणजेच मूळ शब्द कुठला असेल तर अणुरेणू. अणुरेणू ह्या शब्दाला तुनी हे काय लागलेलं आहे तर प्रत्यय. आणि आपल्याला हे तुनी हे प्रत्यय वगळून, हे जे तुनी प्रत्यय लागलेला आहे हे प्रत्यय वगळून आपल्याला फक्त अणुरेणू हा मूळ शब्द फक्त शब्दकोशात शोधावा लागेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो. जर एखादं क्रियापद असेल आणि क्रियापद आपल्याला शब्दकोशात शोधायचं असेल तर त्या क्रियापदाचा आपल्याला फक्त मूळ धातू शोधायचा असतो. उदाहरणार्थ, प्रकटती या शब्दाचा मूळ धातू आहे प्रकट. मग आपल्याला शब्दकोशामध्ये प्रकटती हा शब्द न शोधता प्रकट हा फक्त मूळ धातूच शोधावा लागेल. अणुरेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य, क्रांती या 6 शब्दांचा आता आपण क्रम लावू. आपल्याला जे 6 शब्द शोधायचे आहेत त्या शब्दांचा आपण अकारविल्ह्यानुसार क्रम लावून घेणार आहोत. म्हणजेच वर्णानुक्रमाने आपण त्या शब्दांचा क्रम निश्चित करणार आहोत. आपल्या वर्णमालेनुसार यांची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते पाहू. म्हणजेच ह्या 6 शब्दांची वर्णमालेनुसार पहिली अक्षरे कुठली आहेत
ती कोणत्या क्रमाने येतात ते आधी आपल्याला पाहावे लागेल. आता अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागेल. स्वर कोणते आहेत? तर अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ हे काय आहेत? तर स्वर. आणि या स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम हा आधी लागेल. म्हणजे इथे अणुरेणू हा शब्द आधी येईल. ह्या 6 शब्दांमधील अणुरेणू ह्या शब्दाचा क्रम हा आधी असेल, त्याचा पहिला क्रमांक. यानंतर उरलेल्या 5 पैकी कुठलं अक्षर आधी येईल? यात साहजिकच स्वरानंतर येणारे पहिले व्यंजन क म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला येईल क्रांती. बघा, अणुरेणू ह्या शब्दाची सुरुवात अ या स्वराने झाली आहे, त्यामुळे या शब्दाचा पहिला क्रम. आणि अ ह्या स्वरानंतर जो शब्द येईल तो शब्द असेल क्रांती. कारण स्वरानंतर येणारे पहिले व्यंजन कोणते आहे? तर क. म्हणून दुसऱ्या क्रमांकाला शब्द येईल क्रांती. क्रांती या शब्दानंतर क्रम येईल दिव्यमधील दचा. कारण क या वर्णानंतर येणारा वर्ण आहे द. आणि म्हणून क्रांती शब्दानंतर शब्द येईल दिव्य. मग येतील प्रकट आणि प्रकाश हे शब्द. आणि सर्वात शेवटी येईल विज्ञान. कारण ड नंतर वर्णानुक्रमाने येणारं अक्षर आहे प. बघा मुलांनो, आपण इथे फक्त ह्या 6 शब्दांचाच विचार करतोय. त्यामुळे आपण ह्या 6 शब्दांचा आद्य अक्षर घेऊन त्याच्यामध्येच आपला क्रम हा ठरवत आहोत. आता प्रकट आणि प्रकाश यात प्र नंतर कुठली अक्षरे येतात? तर प्रकट ह्या शब्दांमध्ये प्र नंतर येणारं अक्षर आहे क. आणि प्रकाश ह्या शब्दामध्ये प्र नंतर येणारं अक्षर आहे का. आता तुम्हीच सांगा, क आणि का यापैकी कोणाचा क्रम आधी लागेल? कारण तुम्हाला बाराखडी तर माहिती आहेच. क, का, की, की, कु, कु, के, कै, को, कौ, कम, कहा. हा जर आपण बाराखडीचा क्रम घेतला तर क ह्या वर्णानंतर का हे वर्ण येतं. आणि म्हणूनच काच्या आधी क्रम लागेल अर्थातच कचा. आणि म्हणून प्रकट आणि प्रकाश ह्या 2 शब्दांमध्ये प्रकट हा शब्द आधी येईल आणि प्रकट ह्या शब्दानंतर प्रकाश ह्या शब्दाचा क्रम लागेल. म्हणून प्रकट आधी येईल आणि प्रकाश नंतर. मग आता आपला क्रम तयार झाला. मग आता आपल्या शब्दांचा क्रम कसा असेल? तर अणुरेणू, क्रांती, दिव्य, प्रकट, प्रकाश आणि प्रकाश नंतर येणारा शब्द आहे विज्ञान. आहे ना सोपे? बघा, अशा प्रकारे वर्णानुक्रमानुसार म्हणजेच आकारविल्ल्यानुसार आपल्याला जे शब्द शोधायचे आहेत त्या शब्दांचा आधी क्रम निश्चित करायचा आहे. आता यात क्रांती, प्रकट, प्रकाश यांमध्ये पहिले अक्षर जोडाक्षर आहे. ते कसे शोधायचे? बघा, आपण बाराखडीमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं क ची बाराखडी, क पासून क पर्यंत. पण आता ह्यामध्ये हे जे शब्द आहेत क्रांती, प्रकट, प्रकाश ह्यातील जे पहिले अक्षर आहे ते काय आहे? तर जोडाक्षर. मग हे जोडाक्षर कसं शोधायचं? तर अ पासून औ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतात. अ पासून औ पर्यंत काय आहेत? स्वर. आणि हे स्वर आणि व्यंजन मिळूनच काय तयार होते? तर बाराखडी. आणि क पासून क पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतील. बघा, क पासून क पर्यंत क्रमाने शब्द संपले की नंतर जोडाक्षरे सुरू होतील. त्यात अपूर्ण क अधिक र कुठले अक्षर तयार होते? तर क्र. मग क्र या अक्षराने सुरू होणारे शब्द येतील. आणि क्र
अक्षराने सुरू होणारे शब्द संपले की मग क्रा अक्षराने सुरू होणारे शब्द आपल्याला शोधायचे आहेत. आणि क्रामध्ये देखील क्रा ह्या अक्षरावर अनुस्वार असलेले आपण शब्द शोधले की आपल्याला क्रांती हा शब्द शब्दकोशात सापडेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जे शब्द आपल्याला शब्दकोशात शोधायचे आहेत त्या शब्दांचा जर आपण वर्णानुक्रमाने क्रम निश्चित केला आणि मग शब्दकोशात ते शब्द शोधले तर ते शब्द आपल्याला सहजपणे शब्दकोशात सापडतील. मी पुन्हा एकदा शब्दांचा क्रम कसा निश्चित करायचा हे तुम्हाला समजावून सांगते. आपल्याला हे वरील 6 शब्द शब्दकोशात शोधायचे होते. त्यासाठी आपल्याला ह्या शब्दांचा वर्णानुक्रमाने क्रम निश्चित करून घेणे आवश्यक आहे. आणि हे 6 शब्द आहेत अणुरेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती. मग ह्या शब्दांचा आपण क्रम आधी निश्चित करणार आहोत. आकारविल्लेनुसार म्हणजेच वर्णानुक्रमाने आपण ह्या शब्दांचा क्रम निश्चित करणार आहोत. ह्या 6 शब्दांपैकी पहिला शब्द आहे अणुरेणू. अणुरेणू ह्या शब्दाचे आद्य अक्षर आहे अ हे स्वर आणि म्हणूनच अणुरेणू हा शब्द पहिल्या क्रमांकावर येईल. अणुरेणू ह्या शब्दानंतर येणारा दुसरा शब्द आहे क्रांती. कारण अ या स्वरानंतर येणारे व्यंजन आहे क आणि म्हणून क्रांती हा शब्द दुसऱ्या क्रमांकावर असेल. क ह्या व्यंजनानंतर येणारं व्यंजन आहे द आणि म्हणून दिव्य हा शब्द तिसऱ्या क्रमांकावर येईल. द ह्या व्यंजनानंतर येणारं व्यंजन आहे प. आता इथे प्र ने सुरू होणारे 2 शब्द आहेत प्रकट आणि प्रकाश. दोन्ही शब्दांचं जर आपण आद्य अक्षर पाहिलं तर प्र हेच आहे. मग अशा वेळी आपल्याला दुसरं अक्षर लक्षात घ्यायचं आहे. प्रकट ह्या शब्दामध्ये दुसरं अक्षर आहे क आणि प्रकाश ह्या शब्दामध्ये दुसरं अक्षर आहे का. मग क हे अक्षर का या अक्षराच्या आधी येतं. कारण आपण बाराखडी पाहिली तर क का. मग ह्या बाराखडीमध्ये क हे अक्षर आधी येतं म्हणून प्रकट हा शब्द इथे 4थ्या क्रमांकावर येईल आणि त्यानंतर प्रकाश हा शब्द 5व्या क्रमांकावर असेल. आणि प नंतर येणारं वर्णानुक्रमाने अक्षर आहे व आणि म्हणूनच विज्ञान हा शब्द 6व्या क्रमांकावर असेल. अशा प्रकारे आपण जे शब्द आपल्याला शब्दकोशात शोधायचे आहेत त्या शब्दांचा क्रम निश्चित करायचा आहे आणि नंतर हे शब्द आपल्याला शब्दकोशात शोधायचे आहेत. म्हणजे हे शब्द आपल्याला सहजपणे सापडण्यास मदत होईल. आता तुम्ही स्वतः शब्दकोशात शब्द पाहायचा सराव करा. आता तुम्हाला स्वतःला शब्दकोशामध्ये नवनवीन शब्द शोधायचे आहेत. त्याचा सराव करायचा आहे. सराव म्हणजेच प्रॅक्टिस करायची आहे. सुरुवातीला हे तुम्हाला अवघड जाईल पण जर तुम्ही सराव केला, प्रयत्न केले तर तुम्ही नंतर सहजपणे हे शब्द शब्दकोशात शोधू शकता. आता ह्या पाठात तुम्हाला एक टीप दिली आहे. श आणि ज्ञ ह्यांचा क्रम अकार विल्ले लावताना ळ या शेवटच्या व्यंजनानंतर येतो. क्ष आणि ज्ञ ह्यांचा क्रम अकार विल्ले लावताना ळ ह्या शेवटच्या व्यंजनानंतर येतो. तर का बरं क्ष आणि ज्ञ ह्यांचा क्रम अकार विल्ले लावताना ळ या शेवटच्या व्यंजनानंतर येतो? तर क्ष आणि ज्ञ ही 2 संयुक्त व्यंजने आहेत. म्हणजेच क्ष आणि ज्ञ ही 2 व्यंजने एकापेक्षा अधिक व्यंजनाच्या संयोगाने तयार झाली आहेत. आपण पाहूया. क्ष हे व्यंजन अपूर्ण क अधिक अपूर्ण श अधिक अस्वर ह्यांच्या संयोगाने तयार झाला आहे. तर ज्ञ हे व्यंजन अपूर्ण द अधिक अपूर्ण न अधिक अपूर्ण ग अधिक अस्वर ह्यांच्या संयोगाने
तयार झाला आहे आणि म्हणून क्ष आणि ज्ञ ही दोन संयुक्त व्यंजने आहेत आणि ळ हा स्वतंत्र वर्ण मानला जातो आणि म्हणूनच क्ष आणि ज्ञ यांचा क्रम अकारविल्ले लावताना ळ या शेवटच्या व्यंजनानंतर येतो. शब्दकोश पाहण्याची हाताळण्याची सवय लागली की शब्दांचे अर्थ व मोल तुम्हाला कळेल. योग्य जागी योग्य अर्थाचा शब्द तुम्ही वापरू शकाल. समर्पक शब्द मांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. या साधनाचे महत्त्व जाणा. विद्यार्थी मित्रांनो, शब्दकोश पाहण्याची, शब्दकोश हाताळण्याची म्हणजेच शब्दकोश वापरायची तुम्हाला सवय लागली की शब्दांचे अर्थ तुम्हाला कळतील, शब्दांचं महत्त्व तुम्हाला कळेल आणि योग्य जागी तुम्ही योग्य अर्थाचा शब्द वापरू शकाल. समर्पक शब्द मांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. जर तुम्हाला शब्दांची योग्य मांडणी करायची असेल, प्रभावी लेखन करायचे असेल तर त्यासाठी शब्दकोश हे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. कारण शब्दकोशाच्या माध्यमातून तुम्ही नवनवीन शब्दांचे अर्थ समजून घेऊ शकता आणि प्रभावी लेखन करू शकता. त्यामुळे शब्दकोशाचे महत्त्व हे तुम्ही जाणले पाहिजे. तुम्ही आता उच्च प्राथमिक गटात आहात. भाषिक समृद्धीच्या वाटचालीत शब्दकोशाचे महत्त्व जाणावे यासाठी या पाठाचा अभ्यास करणे योग्य ठरेल. बघा मुलांनो, इयत्तेनुसार 3 गट करण्यात आले आहेत. 1ली ते 5वी प्राथमिक गट, 6वी ते 8वी उच्च प्राथमिक गट आणि 9वी ते 12वी माध्यमिक गट. मग आता तुम्ही उच्च प्राथमिक गटात आहात आणि जर तुम्हाला तुमची भाषा समृद्ध करायची असेल, भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर तुम्ही शब्दकोशाचे महत्त्व जाणले पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि शब्दकोशाचे महत्त्व हे तुम्हाला समजण्यासाठी या पाठाचा अभ्यास करणे योग्य ठरेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण शब्दकोश या पाठाच्या माध्यमातून शब्दकोशाचे महत्त्व, शब्दकोशाची उद्दिष्टे, शब्दकोशात समाविष्ट असलेल्या बाबी, शब्दकोशात एखादा शब्द कशा प्रकारे पाहावा, कशा प्रकारे शोधावा याचा अभ्यास केला. तुम्ही पुन्हा एकदा नीट लक्षपूर्वक ह्या पाठाचे वाचन करायचे आहे. जर तुम्ही या पाठाचे अधिक बारकाईने लक्षपूर्वक वाचन केले तर शब्दकोशाचे महत्त्व तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होईल. धन्यवाद.